नमस्कार. उत्सव आदिशक्तीचा, सन्मान नारीशक्तीचा. देवीच्या या उत्सवात आपण भेटतो विविध क्षेत्रात नावलौकिक कमवलेल्या आणि आपला वेगळा ठसा उमटवलेल्या विविध महिलांना. आज आपण सन्मान करणार आहोत एका ज्येष्ठ साहित्यिकाचा. नमस्कार, मी नरेश शेडिये. नमस्कार, मी केशव नाचवणेकर. आमच्या क्लिअर कट या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमचं स्वागत करतो. आपण या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या महिलांना भेटत आहोत आणि आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते आहेत ज्येष्ठ साहित्यिका माननीय वृंदा कांबळे मॅडम. नमस्कार. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपली भावी पिढीने देखील काम करावं असं आपल्याला वाटणं, आपलं बोट धरून आपली मुलं देखील चालायला लागावीत असं प्रत्येक आईला वाटत असतं. कोकणाला एक विशेष साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. मॅडमचं कौतुक आणि आदर्श यासाठी घ्यावा वाटतो की वेंगुर्ला हे एकमेव असं तालुका किंवा शहर आहे जे त्रैवार्षिक साहित्यिक संमेलन घेत असतं. मॅडमनी विविध पुस्तकं लिहिली ज्यामध्ये त्यांचं अतर्क्य हे पुस्तक वेगवेगळ्या जे कोण रेडिओ चॅनल आहेत त्यावर त्या काळात खूप गाजलं. त्याचबरोबर अशी वाटेवरच्या सावल्या इथं आपण बघू शकतो. त्यानंतर अतर्क्य आहे, मागे वळून पाहताना, अंतर्ज्ञान, अस्तित्व असेही, कुरवंडी, भरलेले आभाळ, अधुऱ्या कहाणीचा शेवट, प्रतिबिंब, मागे वळून पाहताना अशा एकूण 12 पुस्तकं मॅडमने लिहिली आणि मॅडमचं लेखनाचं काम अद्याप देखील सुरू आहे. मॅडमनी आनंद यात्रा वाङ्मय मंडळ हे बनवलं आणि त्यामुळे अनेक नवोदित लेखक साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत. आणि आजचा पॉडकास्ट हा खूप विशेष होणार आहे कारण साहित्य क्षेत्रामध्ये मॅडम कशा ओढल्या गेल्या, त्यांना त्याची आवड कशी होती असा मॅडमचा प्रवास आपण सगळेजण बघणार आहोत. आत्तापर्यंत मॅडमने केलेलं काम त्यामुळे मॅडम अनेकांपर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र तरी देखील काही जण राहिले असतील तर त्यांच्यापर्यंत या मुलाखतीने मॅडमचा प्रवास आम्ही पोहोचवणार आहोत. पहिला काळ आणि आताचा काळ याच्यात खूप फरक आहे. साहित्य क्षेत्राची प्रत्येकाला आवड असते, मात्र त्यामध्ये सुरुवात करत असताना अनेक समस्या येतात किंवा ज्या वेळेला तुम्ही लहानपणी साहित्य क्षेत्राकडे वळलात किंवा साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कधी वळलात, लहानपण तुमचं कसं होतं आणि त्यानंतर साहित्य क्षेत्राकडे वळत असताना नेमका तुमचा प्रवास कसा सुरू झाला, या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतील. छान. कसं आहे, माझं बालपण गेलं ते एका अत्यंत दुर्गम अशा खेड्यामध्ये, राजापूर तालुक्यातील नाटे नावाचं गाव आहे. आता 50-60 वर्षाच्या पूर्वी त्या गावामध्ये ST सुद्धा फक्त दिवसातून 2 वेळा जात असे आणि अतिशय दुर्गम असा भाग होता, तो मागास भाग होता. अशा भागातून त्या गावामध्ये हायस्कूलसुद्धा नव्हतं. मी जेव्हा 8वीला गेले तेव्हा त्या गावामध्ये हायस्कूल सुरू झालं. अशा नवीन निघालेल्या शाळेमध्ये आम्ही 11वीपर्यंत माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी D.Ed केलं. D.Ed केल्यानंतर नोकरी, संसार हे करत असताना मी लेखनाकडे वळले. परंतु लेखनाकडे वळण्यापूर्वी मी जेव्हा गावामध्ये होते, गावामध्ये कुठलीही लायब्ररी नव्हती, वाचनासाठी कुठल्याही प्रकारची सोय नव्हती. अशा वेळेला ज्यांच्याकडे दिवाळी अंक येत असत किंवा मासिकं येत असत ती मी मागून आणत असे आणि ती मागून आणलेली मासिकं, दिवाळी अंक यांचं वाचन मी खूप मोठ्या प्रमाणात केलं त्या काळामध्ये. आणि वाचून झाल्यानंतर त्यांचे अंक त्यांना परत करायचे, कारण पुढच्या वेळेला मला त्यांनी दिले पाहिजेत, विश्वास संपादन केला पाहिजे, यासाठी ते नेऊन देत असे. आणि त्या वाचनाचा परिणाम माझ्यावरती खूप मोठा प्रभाव पडला त्या वाचनाचा आणि त्यामुळे मी भविष्य काळात माझ्या आयुष्यात लेखनाकडे वळले. खूपच छान. मॅडम, पुढचा जो प्रवास होता तो म्हणजे तुम्ही लेखनाकडे नंतर वळलात, पण थोडं मागे मला तुम्हाला घेऊन जायचं. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होता तेव्हा आता प्रत्येकाला वेगवेगळी स्वप्न असतात, मला हे करायचं, मला ते करायचं. तुम्हाला नक्की काय करायचं होतं आणि नक्की तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे एक 10वी नंतर किंवा 8वी 9वी 10वी नंतरचा जो तुमचा आता व्यावसायिकतेकडे जो प्रवास होता, आपण पैसे कमवायला लागतो, आता देण्यासाठी तुमचा म्हणजे कसा प्रवास झाला आणि तुम्हाला काय करायचं होतं आणि कुठं पोहोचला मॅडम तुम्ही? खरं सांगायचं तर एक खेड्यातली अत्यंत गरीब घरातली मुलगी जेव्हा 11वीपर्यंत जाते
त्यावेळेला ते त्या घराला खूप मोठं असं वाटत असतं की आपल्या घरातली मुलगी शिकली. आमच्या गावामध्ये सुद्धा त्या काळामध्ये शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशनपर्यंत गेलेल्या फार थोड्या मुली आहेत. तर मला असं पुढचं काय कुठले 11वी नंतर कुठले मार्ग आहेत, कारण 11वीला तेव्हा SSC होती, त्यानंतर कुठले मार्ग आहेत करिअरसाठी याचं काही ज्ञान नव्हतं. आणि त्यामुळे मला नक्की काय करायचं हे माहिती नव्हतं किंवा ठरवलं नव्हतं, परंतु काहीतरी करायचं, दिव्य भव्य असं काहीतरी करायचं, खूप मोठं व्हायचं, खूप शिक्षण घ्यायचं, हे माझं स्वप्न होतं. परंतु माझ्या शिक्षणासाठी मला पाठिंबा देणारा म्हणा किंवा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणारा असं वातावरण घरामध्ये नसल्यामुळं माझी गरज होती ती पहिली नोकरीची, आणि नोकरीची गरज म्हणून मी DEDकडे वळले. DED केलं आणि मग शाळेमध्ये नोकरी मिळाली. मॅडम मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही बोललात की नोकरीची गरज म्हणून तुम्ही इथं वळालात. मॅडम तुम्हाला नक्की काय कुठच्या क्षेत्रात काम करायचं होतं? तेच की असं काही ठरवलं नव्हतं कुठल्या क्षेत्रात, असं की काहीतरी चांगलं करायचं. मग मी DEDला गेले, आणखीन कुठे दुसऱ्या क्षेत्रात, तर जीव ओतून काम केलं असतं आणि तिथे काहीतरी क्षेत्र मॅडम त्याच्यानंतर तुम्ही निवडलं ते म्हणजे मुलं घडवण्याचं. आणि तोच अँगल कुठेतरी म्हणजे जो शिक्षक असतो तो साहित्य वाचत असतो. इतर क्षेत्रात मॅडम गेला असता तुम्ही अधिक चांगलं काम नक्कीच केलं असतं, पण इथं येऊन मॅडम जे तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, तुमचे जेव्हा विद्यार्थी आदराने तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा मॅडम खरंच म्हणजे खूप कौतुक वाटतं. आणि तुम्ही खूप माणसं घडवली आणि माणसांनंतर घरं घडवली गेली. साहित्य क्षेत्राकडे ज्या वेळेला तुम्ही वळालात, प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या क्षेत्राकडे गेल्यानंतर एखादा आयडॉल असतो की त्या व्यक्तीला बघून ती व्यक्ती पुढे जात असते. मग साहित्य क्षेत्रामध्ये तुमचा नेमका आयडॉल कोण, काय वाटतं? खरं सांगायचं तर साहित्य क्षेत्रामध्ये एक असा आयडॉल माझा कोणी नव्हता. कारण मी जेव्हा हायस्कूलमध्ये असताना खूप पुस्तकं वाचली किंवा शैक्षणिक माझ्या जीवनामध्ये पुस्तकं वाचली, त्याच्यामध्ये वि स खांडेकर, फडके यांच्या कादंबऱ्या खूप वाचल्या होत्या. आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये एका डॉक्टरांकडे निरनिराळी मासिकं यायची. ती मासिकं म्हणजे किर्लोस्कर, स्त्री मासिक, माहेर किंवा अमृत, अशा प्रकारे जुनी येणारी जी मासिकं होती. आता ते अमृत वगैरे येत नाहीत, परंतु त्या मासिकांमधून असलेलं जे लेखन होतं ते मी सगळं वाचलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या लेखिका होत्या, विशेष करून स्त्री लेखक, त्यांचा माझ्यावरती खूप मोठा प्रभाव होता. वि स खांडेकर, नासी फडके यांच्या लेखनाचा, कादंबरी लेखनाचा माझ्यावरती प्रभाव त्या काळामध्ये होता. आणि लेखिकांच्या बाबतीत सांगायचं तर ज्योत्स्ना देवधर, स्नेहलता दसनूरकर, योगिनी जोगळेकर, विजया राजाध्यक्ष, वसुधा पाटील अशा कितीतरी लेखिका त्या काळामध्ये त्या अंकांमधून मला वाचायला मिळाल्या. आणि त्यांचा प्रभाव पडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे मी ज्या वातावरणामध्ये जगत होते ते वातावरण, ते सगळं जग हे असं कसं एका विशिष्ट चौकटीमध्ये असणार होतं. त्यामधल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया माजघराच्या बाहेरसुद्धा कधी येत नसे, घराच्या बाहेर पडणं तर दूरच. आणि मग ते एका विशिष्ट चौकटीत, विशिष्ट चाकोरीत जीवन जगणाऱ्या आणि अशिक्षित असणाऱ्या सामान्य गृहिणी ह्या माझ्या अवतीभोवती मी बघितलेल्या होत्या. माझ्या घरामध्ये होत्या. माझ्या काकू, आई म्हणा, यांना कुठल्याही प्रकारचं स्त्री स्वातंत्र्य नव्हतं. अशा वेळेला एखाद्या स्त्रीचा नाव छापून येतं अंकामध्ये आणि ती काही लिहू शकते, मग त्या लेखिका म्हणजे माझ्यासमोरचा एक खूप मोठा मला आदर्श वाटायचा की अरे एवढं शिकल्या ह्या बायका, शिकल्या त्या लिहितात आणि त्यांचं नाव छापून येतं, त्यांनी लिहिलेलं छापून येतं आणि त्याच्याबरोबर त्यांचं नाव येतं. कुठेतरी अस्पष्ट अशी त्या काळामध्ये लहानपणामध्ये माझ्या मनात विचार येऊनही गेला असेल की असं मोठेपणी माझं नाव कधी छापून येऊ शकेल का? मॅडम जरा तुम्हाला मी थांबवतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे की एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला आतापर्यंत मिळालं नाहीये. तो प्रश्न असा आहे मॅडम की तुम्ही खूप चांगले वाचक होता. म्हणजे तुम्ही लहानपणापासून जी मासिकं घ्यायच्या शेजारच्यांची ती वाचून परत त्यांना द्यायचा, त्याच्यानं तुम्ही एवढ्या लेखकांची नावं घेतली जी तुमच्या आता लक्षात आहे. त्यांनी केलेलं लेखन आज देखील तुम्हाला आठवत असेल. पण मॅडम तुम्हाला लहानपणापासून असं कागद घेऊन लिहायची सवय होती की तुम्ही कधी म्हणजे लेखनाच्या प्रवासात तुम्ही कधी वळलात, हे मला म्हणजे आम्हाला ऐकायचं आहे मॅडम. लहानपणापासून मला असं निबंध वगैरे लिहायला आवडायचे, परंतु मी तसं कधी प्रयत्न केला नाही. शालेय वहीमध्ये असलेल्या निबंधांशिवाय मी कधी स्वतंत्र लिखाणाचा प्रयत्न केलेला नाही.
परंतु जेव्हा, कारण माझ्या जीवन प्रवासामध्ये असंख्य समस्या होत्या. एक महत्त्वाची म्हणजे नोकरी ही पाहिजे होती, त्यासाठी शिक्षण पाहिजे होतं. हे सगळे प्रश्न उलगडल्यानंतर लग्न, विवाह, संसार, मुलगा लहान असताना लेखनाकडे वळणं वगैरे शक्यच नव्हतं. त्याला मी वेळ देणं गरजेचं होतं. तो मोठा होऊन जेव्हा 7वी-8वीमध्ये गेला, तो स्वतंत्रपणे माझ्यापेक्षा वेगळा वागू लागला. अशा काळामध्ये मी म्हणजे जे लहानपणी मी पाहिलेलं होतं, जे मानवी जीवन, की लोकांना करावे लागणारे ढोर कष्ट, तिथलं सगळं कष्टाचं जीवन, हे कुठेतरी मनावरती माझ्या बिंबलेलं होतं. आणि हे माणसाचं दुःख आणि त्या माणसातला माणूस हे कुठेतरी व्यक्त करावं शब्दांमधून, असं मला वाटायला लागलं. आणि तेव्हा मी लिहायला लागले. ते प्रथम डायरीमध्ये लिहिलं. डायरीत लिहिलेलं मी कधी कुणाला दाखवलं नाही आणि माझं कधी छापून येईल असं मला वाटलंही नव्हतं. पण माझ्या मिस्टरनी ते बघितलं आणि मला म्हणाले की अगं छान लिहिलं आहेस, हे काय आहे ते कुठेतरी पाठव तरुण भारतकडे वगैरे. आणि मग त्यांचा शब्द मी मानला आणि तरुण भारतकडे पाठवलं. आणि अक्षरयात्रामध्ये माझे लेख आणि कथा यायच्या. त्याचबरोबर साप्ताहिक पुरवण्यांमध्ये माझं एक सदर सुरू झालं होतं 98 साली, वळणवेड्या वाटा नावाचं. आणि ते ललित लेखांचं सदर लोकांना एवढं आवडायचं की त्यावेळेला फोन वगैरे नव्हते, परंतु पोस्ट कार्डावरती पत्र यायची, अमुक तारखेचा लेख आम्हाला आवडला म्हणून. आणि ती पत्र ही माझी लेखनाची खरी प्रेरणा होती. मॅडम, त्यालाच जोडून एक प्रश्न विचारतोय की साहित्य क्षेत्राकडे ज्या वेळेला तुम्ही वळलात किंवा ज्या वेळेला तुम्ही लिहायला सुरुवात केली, त्यावेळेला तुम्ही पहिलं तुमचं लेख काय होता आणि तो लेख तुम्हाला कसा सुचला, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे त्या गोष्टी तुम्ही लिहिल्या? असं आहे, अगदी सुरुवातीचं माझं प्रसिद्ध झालेलं लेखन म्हणजे कथा होती, साक्षात्कार नावाची कथा होती. आणि ती होती कधी मी DEDला असताना, DEDची जी 2 वर्ष राजापूर तालुक्यामध्ये कोदवली नावाचं गाव आहे, तिथे मी DED केलं. तिथे असताना हॉस्टेलवरती बसून लिहिलेलं ती साक्षात्कार नावाची कथा ललना अंकामध्ये प्रथम छापून आली. परंतु त्यानंतर मी बरीच वर्ष काहीही लिहून छापलेलं नाही, म्हणजे पाठवलं नाही कुठे. लिहिलं असलं तरी ते डायरीत माझ्यापुरतं लिहून घरामध्ये ठेवलं. अशा प्रकारे पहिलं जे लेख लिहिला किंवा जो सदर सुरू झालं त्याच्यामध्ये काय होतं, वळणवेड्या वाटा म्हणजे मी कुडाळ ते वेंगुर्ला असा प्रवास करत होते. आणि प्रवासामध्ये येणारे जे अनुभव असतात, अनुभव म्हणजे आपल्या इकडे आपण पाहतो STला असलेली गर्दी, खेचाखेची, तिथे मग गर्दीतून चढणं, स्टँडिंगनं प्रवास करणं. मग त्या गर्दीमध्ये मी माणसांचं निरीक्षण करत असे आणि तिथे मला दिसलेली माणसं ती मी एक एक वेचून त्या लेखांमध्ये लिहित असे, त्यांच्यावरती लेख लिहित असे. आणि ते लेख लोकांना खूप आवडत होते, कारण ते वास्तव होतं आणि माणसाच्या मनाचा वेध घेण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न करत असे. त्यामुळे ते लोकांना खूप भावत होतं. आणि असं तुम्ही म्हटलं की पहिलं काय लिहिलं ते सांगा, तर या गर्दीमध्ये असणारा एखादा माणूस, मग तो काय म्हणायचं त्याला, असं अगदी कठोर वाटतोय, पण त्या कठोर वाटणाऱ्या चेहऱ्याने कठोर वाटणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असलेली मानवतेचा झुळझुळणारा झरा, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. तर अशी कितीतरी नोंदी घेतल्या. कामगार असतात, ते कामगार आपल्या फॅमिलीसह फिरत असतात, ती आपली आयुधं घेऊन, आयुधं म्हणजे घमेलं, फावडी वगैरे, आणि त्यांच्याबरोबर एखादी छोटी मुलगी असते, दात किडलेली, फ्रॉक फाटलेला, परंतु ती आपल्या लहानग्या भावंडाला सांभाळत असते आणि ती जी त्याला हसवत असते, हे बघून सुद्धा मी त्याच्यावरती एक छोटा लेख लिहिला होता. असे खूप सुंदर, म्हणजे सुंदर मी म्हणते, मी स्वतः नाही म्हणत, परंतु लोकांना ते खूप भावलेले होते लेख. अगदी सहज प्रवास मॅडम सुरू झाला म्हणजे तुमचा लेखनाचा, आपोआप मनात येत गेलं. लग्नानंतर मॅडम म्हणजे खूप मोठी गोष्ट की एवढी वर्ष तुम्ही जे काय वाचलात, जे तुम्हाला वाटत होतं की यांचं नाव येतंय त्या काळात घरातून बाहेर, आता तरी खूप मॅडम म्हणजे आता प्रचंड खूपच महिला सबलीकरण झाले असं नाहीये. महिलांवर आज देखील महिला 7 नंतर बाहेर पडू शकत नसली परिस्थिती आहेच मॅडम. पण त्या काळात तुमच्या मनावर तो विचाराचा पगडा की स्त्रियांचं नाव येतंय,
ही मोठी अभिमानाची गोष्ट. आणि त्यानंतर तुम्ही लिहायला सुरुवात केला, तुमच्या मिस्टरांनी मॅडम तुम्हाला त्यात सपोर्ट केला. तरुण भारत सारख्या एक आपल्या जिल्ह्यातल्या मोठ्या वर्तमानपत्रात अक्षर यात्रामध्ये तुमचं लेखन येऊ लागलं. आणि त्याच्यानंतरचं मॅडम तुम्ही जो म्हणजे काही फर्स्ट मूव्हर असतात, काही फास्ट मूव्हर असतात. बरोबर. फर्स्ट मूव्हर काय करतात, पहिल्यांदा वळतात. काही फास्ट मूव्हर असतात. मॅडम तुम्हाला मी फास्ट मूव्हर म्हणतो, कारण एवढ्या उशिरा प्रवास करून 12 पुस्तकं आता लिहून झाली, अजून तुमचं लेखनाचं काम चालू आहे. आणि एक समाज मॅडम एक आदर्श म्हणून तुमच्याकडे किंवा तुमच्या लेखनाकडे बघत असतो आणि वाट बघत असतात. तुमची पुस्तकं आम्ही पण वाचली आणि पुस्तकं सगळे वाचत असतात. मॅडम एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही लेखन लिहिता ते आमच्यापर्यंत निश्चित पोचतं, तुम्हाला आमच्यापर्यंत काय पोचवायचं असतं? अच्छा, खूप छान छान प्रश्न विचारला. माझं लेखन जे आहे ना ते तुम्ही वाचलं असेल तर लक्षात येईल की माणसाच्या मनातली भावनिक घुसळण ही जास्त करून मी म्हणजे भावनिक लेखन माझं असतं. मग मला त्यातून विशेष काही सांगायचं म्हणून मी लिहित नाही. तर मी जेव्हा जगत असताना भोवतालच्या जगाचं निरीक्षण करते तेव्हा तिथून मला आलेले अनुभव माझ्या मनावरती बिंबलेले असतात. ते अनुभव शब्दांकित करणं हे माझं काम असतं लेखिका म्हणून. आणि ते करत असताना आपोआप एक संदेश त्यातून पोहोचत राहतो. आणि तो म्हणजे की माणसाचं मन हे जे वरून वरून दिसतं त्यापेक्षा आतमध्ये खूप काही वेगळं असतं. म्हणजे त्याच्यावर मानवी मनाचे अनेक थर असतात आणि त्याच्यामध्ये असलेली जे भावनांचं रसायन आहे ते भावनांचं रसायन हे खूप अवघड असतं किंवा भावनांचं जे रसायन आहे ते माणसाला घडवत असतं, माणसाकडून ते कृती करून घेत असतं. मॅडम म्हणजे मला प्रश्न पडला की एक प्रेम जे मिळतं, जे समाजप्रिय लेखक, तुम्ही समाजप्रिय लेखक का आहात हा म्हणजे मला एक प्रश्न पडला की बाबा म्हणजे एवढ्या लोकांना तुमचं जे लेखन आवडतं ते का आवडतं? तर तुम्ही मॅडम काही ठरवून लिहित नाही, मात्र माझ्या मनात जी घुसमट होते म्हणजे एखादा समजा कोणतरी नवरा असेल किंवा बायको असेल, तिची जी घुसमट होते ते तिचं प्रतिबिंब तुम्ही पुढे रेखाटता. आणि ते जेव्हा ती लेखन वाचते तेव्हा ते असं वाचते की अरे मॅडमनी माझीच कथा इथे लिहिलेली आहे आणि ती कथा तिला भावते. आणि त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने मॅडम प्रिय जे प्रेम तुम्हाला जे मिळतंय ते या गोष्टीमुळे मिळतंय. म्हणजे खरं तर आपल्याला काय बोलायचंय यापेक्षा समोरच्याला काय ऐकायचंय. आणि तो मॅडम तुम्ही जे जेव्हा सुरुवातीला आपण बोललात की मी जी लेखनाची सुरुवात माझी झाली तेव्हा बसमध्ये चालताना आजूबाजूला काय काय घडतंय, या गोष्टी मॅडम तुम्ही लेखनातनं पोचवल्यात. यामुळे खऱ्या अर्थाने मॅडम तुम्हाला प्रेम मिळालं. मॅडम ज्या पद्धतीने आता सगळ्या गोष्टी बदलत आहेत, आता तुम्ही बघता की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. तर ही काय जी डिजिटल क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत तर त्याचा परिणाम साहित्य, लिखाण किंवा वाचन याच्यावर काय झालं आहे का, आणि झालं असेल तर नेमका तो काय? मला असं वाटतं की ह्या डिजिटल वाङ्मयाच्या प्रभावामुळं पुस्तकांचं वाचन खूप कमी झालेलं आहे. पुस्तकांचं वाचन जवळजवळ शून्यावर म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये शून्यावर आलेलं आहे म्हटलं तरी चालेल. फार तुरळक असलेली लोक, फार दुर्मिळ असं उदाहरणं दिसतात की जे पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेख वगैरे अशा प्रकारचं ललित वाङ्मय वाचत असतात. आणि ह्या डिजिटल माध्यमाचा आलेला प्रभाव हे सुद्धा आजची एक काळाची गरज आहे ती. कारण तांत्रिक आधुनिकतेच्या ह्याच्यामध्ये तांत्रिक असा खूप मोठा प्रभाव पडलेला आहे मानवी जीवनावरती आणि माणसाचं सगळं जीवन ढवळून निघतं आहे. परंतु यासाठी काहीतरी वेगळ्या प्रकाराने प्रयोग हे करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील की ज्यामुळे विद्यार्थी वाचनाकडे वळतील. त्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. पुस्तकं अशासाठी की डिजिटल वाङ्मयामध्ये, डिजिटल माध्यमातील वाङ्मय आणि पुस्तकातील वाङ्मय ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. एखाद्या कोऱ्या आलेल्या पुस्तकावरती आपण हात फिरवला, ते उघडून बघितलं तर एक वेगळं समाधान, वेगळा आनंद मिळतो. ते वाचत असताना आनंद मिळतो, त्यातलं ज्ञान मिळतं. डिजिटल माध्यमातून मिळणारं ज्ञान अपुरं असतं असं नाही, परंतु मला असं वाटतं की जे मानवी जीवन घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ
माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जसं त्याच्या शरीराची वाढ, शारीरिक वाढ होणं गरजेचं असतं, तशी त्याची मानसिक वाढ होणं पण गरजेचं असतं. आणि ही मानसिक वाढ कधी होते तर त्याला संस्कार, विचार, मूल्य ही जेव्हा मिळतात त्यावेळेला त्याची मानसिक वाढ होते. आणि ती वाढ करणारे ही पुस्तकं असतात. मग पुस्तकांमध्ये कथा, कविता, ललित वाङ्मय, ललित लेख, नाटकं, कादंबऱ्या अशा प्रकारचं वाङ्मय तरुणांनी वाचलं पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे, सर्वांनीच ते वाचलं पाहिजे. कारण ते विचारांना दिशा देतं, जीवनाला वळण देतं. असं ह्या डिजिटल माध्यमाचा जो मोठा प्रभाव आहे तो प्रभाव कमी करून पुस्तकांकडे वळवण्यासाठी खास वेगळे प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न शैक्षणिक संस्था, पालक आणि समाजातील विचारवंत या सर्वांनी मिळून ते करावे लागतील असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. मॅडम, मुलाखत खूप रंगात आलेली आहे. जवळचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जे एकदम तुमच्या मनाच्या जवळचा. मॅडम, तुम्ही 12 पुस्तकं जी लिहिलेली आहेत आणि आणखी पण लिहित असाल, त्या 12 तुमची मुलंच आहेत मॅडम. तर यातील अतिशय प्रिय कोण या 12 मधला मॅडम, हे मला ऐकायचं. हा तसं कठीण प्रश्न विचारलात. कारण आई वडिलांना जशी सर्व अपत्य आपली प्रिय असतात तशी लेखकाला आपली सर्वच साहित्य संपदा प्रिय असते. परंतु तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचंच झालं तर असं देता येईल की माझी पहिली कादंबरी होती अतर्क्य. अतर्क्य कादंबरी लिहून झाल्यानंतर त्याला पुढारीच्या नवांकुर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. परंतु माझ्या मनात एक लेखिका म्हणून एक खंत अशी होती की मी अतिशय म्हणजे नवोदित होते. कादंबरी हा प्रकार लिहिण्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. तो मी लिहिला, परंतु तो मी रसिकांपर्यंत नेऊन पोचवणार कसं, लोकांपर्यंत ते पोचणार कसं? आकाशवाणीचा प्रवास तुमचा खूप छान मॅडम. तो नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. तो मी म्हणजे प्रश्न आमचा होता, पण लोकांपर्यंत तो कसा पोहोचला? हां, तर ते मध्ये 4 व्यक्तिरेखा आहेत वेगवेगळ्या. त्या व्यक्तिरेखांचं म्हणजे मी किती त्याच्यासाठी श्रम घेतले याच्यावरून या दृष्टीने बघितलं तर ते पुस्तकावरती मी जास्त परिश्रम घेतलेले आहेत म्हणून ते अधिक लाडकं असं म्हणायला हरकत नाही. तर त्या 4ही व्यक्तिरेखांचं आत्मनिवेदन मी परत लिहून काढलं, कारण मला ते लोकांपर्यंत पोचवायचं होतं. आणि माझ्या मनात विचार कसा होता की जर रसिक लोक माझ्या कलाकृतीपर्यंत येणार नसतील तर मी माझी कलाकृती घेऊन रसिकांच्या पायापर्यंत जाईन. असा विचार करून मी त्याच्यावर श्रम खूप घेतले. म्हणजे ते 4ही व्यक्तिरेखांचं मनोगत लिहून काढलं, ते पाठ केलं. कारण जरी आपलं लेखन असलं तरी ते पाठ सिक्वेन्सप्रमाणे ते पाठ होईलच हे आयत्या वेळेला सांगता येत नाही, म्हणून ते पाठांतर केलं. आणि लोकांना मी अशी कथा नुसती सांगायला गेले तर कोणी ऐकून घेणार नाही. ती त्यांना आवडावी, रुचावी आणि ती उत्सुकतेने ऐकावी म्हणून मी वाचिक अभिनयाचा उपयोग करून, मुद्राभिनयाचा उपयोग करून ते 1 तासाचा कार्यक्रम मी सादर करत असे. आणि त्या सादरीकरणातून मी हजारो लोकांपर्यंत ती कथा पोहोचवते. जरा त्याबद्दल विस्तृतपणे सांगा. म्हणजे वेगळाच आहे. बरेच प्रश्न आहेत मॅडम. म्हणजे आकाशवाणीवर तुम्ही जे वाचन केलं आकाशवाणीवर ऐकायला आवडेल मॅडम, पण आता ऐकायचं आम्हाला की हा तुम्ही जो सांगितलं की माझं कथा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून तुम्ही मुद्रा अभिनय जो केला म्हणून काय मॅडम नक्की होतं म्हणजे ते सांगा मॅडम. अतर्क्य या पुस्तकामध्ये ज्या 4 व्यक्तिरेखा आहेत त्यातील हे कुटुंबप्रमुख असलेला मुकुंद हा शेवटी एका साधूच्या स्वरूपामध्ये जीवन जगत असतो. तर तो साधू झाल्यानंतर एका याच्या समुद्रकाठी असलेल्या देवळामध्ये जातो आणि तिथे तो आपलं जीवन व्यतीत करत असताना आणि समाजसेवा वगैरे करत असताना त्याचं जे मनोगत आहे ना ते मनोगत मी सादर करायची. त्याला 20 मिनटं लागत असत. त्याची फक्त सुरुवात सांगते सुरुवात फक्त ऐकवते. मी या देवळात राहायला आलो आणि या देवळाचा आणि परिसराचं सगळं स्वरूपच बदलून गेलं. मग कोणी औत्सुक्याने, कोणी श्रद्धेने, तर कोणी साशंकतेने, कोणत्याही कारणाने का असत ना, पण लोक या दुर्लक्षित असलेल्या मंदिरामध्ये येऊ लागले.
सकाळी उठून मी रोज त्या खडकावरती जाऊन बसतो. खडकावरती जाऊन बसलो की मी समोर पाहतो आणि मला दिसतात त्या समुद्राच्या लाटा येतात आणि जातात. मी त्या लाटेवरचा एक बिंदू बनतो आणि त्या तसाच पुन्हा विरून जातो, सागरामध्ये विरून जातो. शेवटी माणसाच्या जीवनाचं शेवट काय, अर्थ काय, काय असतो या जीवनाचा अर्थ? मृत्यू हाच या जीवनाचा शेवट नाही का? हो, मृत्यू पाहिलेत मी जवळनं. माझ्या आईचा झालेला, माझ्या खांद्यावरती झालेला करुण अंत मी पाहिला आहे. त्या शेवटच्या क्षणी आईच्या मनात ऋतून राहिलेले इच्छांचे धागे जवळून पाहिलेत मी. आणि त्यानंतर भविष्यामध्ये उमाचा झालेला करुण शेवट मी असाच असहाय्यतेने पाहिला. असहाय्यतेने मी काहीच करू शकलो नाही. मी फक्त एक साक्षी होतो, फक्त साक्षी. खूपच डोळ्याचं पाणी आलं मॅडम. आणि तुम्ही तेव्हा लिहिलेलं लेखन मी अचानक तुम्हाला सांगितलं की मॅडम ते सांगा, आणि तुम्ही मॅडम सांगितलं, खूप छान वाटलं मॅडम. तुम्ही मगाशी सांगितलं की आकाशवाणीवर तुम्ही आकाशवाणीवर काय केलं? आकाशवाणीवर मॅडम मगाशी तुम्ही सांगितलं की तुम्ही आकाशवाणीवर देखील कथाकथन केलं होतं. मग आकाशवाणी म्हणजे तुम्हाला रत्नागिरीला जावं लागत असेल. मग एकंदरीत कथाकथन करत असताना हा जो आकाशवाणीचा जो प्रवास आहे तो नेमका कसा होता, हा प्रसंग किंवा त्या गोष्टी आम्हाला ऐकायला आवडते. छान प्रश्न विचारला. मला आकाशवाणीचं एके दिवशी पत्र आलं कथाकथनासाठी, घरकुल या कार्यक्रमामध्ये आपण यावं म्हणून. मला खूप आनंद झाला. मी माझी एक कथा छानशी अशी लिहून काढली आणि ती कथा घेऊन गेले. तो अनुभव सांगायला मला आवडेल अशासाठी की रत्नागिरी आकाशवाणीवरती तेव्हा ज्या महिला अधिकारी होत्या त्या अधिकारी मॅडमनी माझी कथा वाचली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी बघत होते तर तो एकदम कोरडे भाव होते. काहीही त्यांनी चेहऱ्यावरती दाखवलं नाही. हातात लाल पेन घेतलं आणि फटाफट एकेका शब्दांवरती त्या काट मारायला लागल्या. मी अक्षरशः रडकुंडीला आले की म्हणजे डोळ्यात पाणी आलं, पण मी ते दाखवलं नाही त्यांना. मला वाटलं की मी एवढ्या प्रयासाने आणलेली माझी कथा इथे नाकारली जाते. पण सगळं झाल्यानंतर मॅडमनी मला सांगितलं की ही कथा पुन्हा लिहून काढा. ती पुन्हा लिहून काढायची अशासाठी की जेव्हा आपण असं वक्तृत्व करतो किंवा बोलतो किंवा आकाशवाणीवरती बोलतो त्यावेळेला क्रियापदांचे असलेल्या ज्या मात्रा आहेत, म्हणजे मी केले असं असेल तर केले नाही म्हणायचं, केलं म्हणायचं. त्या मात्रा कट करायच्या. त्याच्यासाठी त्या लाल पेननी त्या काट मारत होत्या. मी ती घरी गेल्यानंतर परत लिहून काढली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी खूप चांगली म्हणून वाखाणली. तरीसुद्धा माझं समाधान झालं नव्हतं की लोकांना कितपत आवडतंय. मॅडमनी मग कदाचित माझ्या तोंडावर माझ्या समाधानासाठी सांगितलं असेल, परंतु नंतरसुद्धा 2 महिन्यानंतर मला परत एकदा पत्र आलं. तेव्हा गेले तेव्हा त्या मॅडमनी मला सांगितलं की तुमची कथा आमच्या श्रोत्यांना, आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना खूप आवडलेली आहे आणि त्यांनी पाठवलेली पत्र आपल्याकडे आहेत. ती पत्र त्यांनी दाखवली आणि त्याच्यानंतर मला अशी माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांकडून आणि मॅडमकडून समजलं की माझ्या कथा एकदा प्रसारित झाल्यावर परत त्या प्रसारित केल्या जात असत. म्हणजे हाही प्रवास खूप आनंददायी होता. अर्थात ते इथून रत्नागिरीला जाणं, म्हणजे वेंगुर्ल्यावरून रत्नागिरीला जाणं, तिथे आकाशवाणीवरती रेकॉर्डिंगसाठी वेळ देणं आणि संध्याकाळच्या गाडीने पुन्हा परत येणं, हे सगळी धावपळ मला करावी लागत होती. 6च्या गाडीने निघायचं आणि दुपारच्या 2च्या गाडीने परत येण्यासाठी गाडीत बसायचं, कारण मला तेवढी रजा मिळणारी नव्हती. एकाच दिवसाची रजा घेऊन मी जात असे. म्हणजे खूप परिश्रम, आणि त्याच्यात परिश्रम म्हणजे शारीरिक म्हणण्यापेक्षा सुद्धा आपल्या मनाची सगळी गुंतवणूक तिथे करावी लागते, तेव्हा कुठल्याही याच्यामध्ये यश मिळू शकतं. खूप छान मॅडम. म्हणजे त्या मला पण तुम्ही काय अनुभवलं असेल तिकडे की तुम्ही बोलताना मला पण असं वाटलं की ते काट मारत होत्या. आपण एखादी गोष्ट एवढ्या म्हणजे आपलं सगळं ओतून करत असतो आणि त्यावर जी काट मारणं, म्हणजे झाडं लावलेली झाडं कोणीतरी मला एवढीच बारकी ठेवायची पण कट करून करणं, पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ते यासाठी होतं.
जे मी म्हणतो की नक्की आता पुढे काय होणार आहे काय होणार आहे. खूप मॅडम मस्त वाटतंय. हा जो तुम्ही प्रवास सांगताय खरोखर आम्हाला देखील ऐकायला या गोष्टी आवडत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला काय होतं की कोणत्याही क्षेत्रामध्ये असो कोणताही व्यक्ती एखादं काम करत असताना कुठेतरी एखादा ब्रेक येतो किंवा अशा काही घटना घडतात ज्या कधीतरी वाटतं की नाही थांबलं पाहिजे किंवा कशाला. मात्र अशा पण काही गोष्टी असतात ज्या कायम मोटिवेट करत राहतात. मग तुमच्या आयुष्यातील अशा काही घटना ज्या तुम्हाला मोटिवेट करतात आजही की नाही साहित्यात अजून आपलं योगदान देणं बाकी आहे किंवा योगदान अजूनही दिलं पाहिजे, मग अशा घटना आम्हाला आहेत. कसं आहे मोटिवेट म्हणजे आता खूप मोठे मोठे पुरस्कार मिळाले सत्कार खूप झाले हे सगळं मोटिवेशनच असतं समाजातून कडून आपल्याला मिळालेलं. पण त्याशिवाय आणखीन मला सांगायला आवडेल ते म्हणजे मी कधीतरी अशी बाजारात जाते, हातात माझ्या सामानाच्या 2-2 पिशव्या असतात, त्या पिशव्या घेऊन मी येत असते. म्हणजे लेखिका म्हणून मी कुठे वावरत नाही बाहेर, एक सामान्य गृहिणी असावी त्याप्रमाणे माझी सगळी घरातली कामं मी करते, बाजारहाट करते. आणि अशा वेळेला एखादा खेडूत समोरून येतो की जो माझ्या ओळखीचा पण नसतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती मला बघितल्यानंतर जो काही एक वेगळा आनंद दिसतो, त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून तो आनंद असा सरकत राहतो, पसरत राहतो. आणि मला तो म्हणतो की मॅडम तुमचा त्या दिवशीचा लेख पेपरमधला मी वाचला, तुमचं अमकं एक पुस्तक मी वाचलं आणि मला ते आवडलं. तर मला पुरस्कारांपेक्षासुद्धा या ग्रामीण भागातील माझ्या वाचकांनी दिलेली मला जी दाद असते ती मला खूप मोठी वाटते आणि त्यातून मी मोटिवेशन घेत राहते. असे असंख्य प्रसंग आहेत की जिथून मला खरी प्रेरणा मिळत असते. कितीतरी लोक आहेत, कितीतरी चाहते आहेत की जे अशा प्रकारे मला प्रेरणा देत आहेत. तर मी छोटासा प्रसंग की असं खूप मस्त वाटते, म्हणजे असं शांतपणे बसलोय आणि आपल्याला खूप मस्त वाटतं असं मॅडम कधी वाटलं? म्हणजे ते लेखनाच्या ज्यात नाही किंवा जी पूर्ण आयुष्यात तुमच्या खूप मस्त वाटते फक्त एवढंच, अशी भावना कधी मॅडम? नक्कीच की माझ्या आनंदयात्री इकडे आपण अजून म्हणजे तो विषय आला नाही आपल्या बोलण्यामध्ये, परंतु मी स्थापन केलेलं मंडळ, ह्या मंडळाबद्दल मला साशंकता वाटत होती की कितपत मला यश मिळेल, समाजातून त्याला प्रतिसाद कितपत मिळेल. परंतु तो जेव्हा प्रतिसाद अतिशय अपेक्षा बाहेर मिळाला आणि खूप मोठं यश त्याच्यामध्ये मिळालं असं मला वाटलं, तेव्हा मला अगदी खूप छान असं वाटलं. निश्चितच मॅडम, आज तुमचं नाव फक्त जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर देखील वेगवेगळ्या क्षेत्रात जे साहित्य क्षेत्राकडे वळत आहेत ते आजही घेत आहेत. मग आज समाजामध्ये ज्यांना साहित्य क्षेत्राकडे वळायचं आहे त्यांना तुम्ही आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून काय संदेश द्याल किंवा त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्या पाहिजेत, काय वाटतं आमच्या म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? हां, ज्यांना लेखनाकडे वळायचं आहे, आपण लिहावं असं वाटत असेल, त्यांनी प्रथम वाचन भरपूर केलं पाहिजे. चांगला लेखक होण्यासाठी आधी चांगला वाचक बनलं पाहिजे असं म्हटलं जातं नेहमी, तर ते मलाही पटतं. वाचनातून आपल्याला लेखनासाठी दिशा मिळते, आपल्यासमोर एक आदर्श राहतो कुठला तरी आणि त्यातून आपल्याला लेखनाची दिशा मिळून त्यातून लेखन होऊ शकतं. म्हणून लिहिणाऱ्या व्यक्तींनी आता समजा एखाद्याला लेख लिहायचा आहे, ललित लेख, तर त्यांनी ललित लेखांची पुस्तकं आधी वाचावीत, अनेक ललित लेख वाचावेत, त्यानंतर स्वतः लिहायला सुरुवात करावी. स्वतः वेंगुर्ला खडेकर कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हापासून तुमचं लेखन वाचतंय आणि वेंगुर्ल्यासाठी मॅडम तुम्ही ते हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून होता आणि तिथं मॅडम तुम्ही जे काय काम केलं आनंद यात्रेच्या माध्यमातून, तो जर प्रश्न मी विचारला नाही तर मी जेव्हा वेंगुर्ल्यात जाईन तेव्हा म्हणजे लोक मला विचारतील तुला काय माहिती आहे, तू काय अभ्यास करून गेला होता मुलाखत करायला, काय रिसर्च करतो तू. मॅडम फक्त हा माझा शेवटचा प्रश्न असेल की मॅडम आनंद यात्रेबद्दल तुम्ही सांगा आणि त्रैवार्षिक जे साहित्य संमेलन आपण वेंगुर्ल्यामध्ये मॅडम घेतो तर ती कल्पना कशी आली, त्यामागे काय प्रेरणा होती एकंदरीत मॅडम? वेळ घ्या, एक 3-4 मिनटं घेतली तरी चालेल, कारण मी स्वतः त्या वेंगुर्ल्याच्या मातीशी जोडलेला माणूस आहे, त्यामुळे मला हा प्रवास मॅडम इतरांपर्यंत पोचवायला आवडेल. बोला मॅडम. हां, तर आनंदयात्री वाङ्मय मंडळ हे 1998 साली मी स्थापन केलं म्हणजे कसं की
माझ्या हाताखालून गेलेली 10वी पास होऊन गेलेली कॉलेजमध्ये गेलेली मुलं त्यांना बरोबर घेतलं. त्या मुलांना घेऊन मी ते मंडळ छोट्या स्वरूपात होतं. कवी संमेलनं, दिवंगत लेखकांचे स्मृती दिन अशा प्रकारे आम्ही ते कार्यक्रम घेत होतो. ते मंडळ स्थापन करण्याची खरी प्रेरणा माझ्या मिस्टरनी मला दिली. आणि म्हणजे असं मला वाटायचं की मला व्यासपीठ मिळावं सुरुवातीला, की माझी पुस्तकं झाली 2-3 पुरस्कार मिळाले, पण मला तसं कुठे स्थान मिळत नव्हतं साहित्य क्षेत्रामध्ये. आणि माझी तर इच्छा होती की मला व्यासपीठ मिळायला हवं. तेव्हा त्यांनी मला एक असं वाक्य बोलले ते, की अगं तुला कशाला व्यासपीठ हवं, तू एक लेखिका आहेस, तू इतरांना व्यासपीठ द्यायचं आहेस. आणि हे त्यांचं बोलणं माझ्या मनावरती एवढं ठसलं की मला ते पटलं. आणि मी आनंदयात्री वाङ्मय मंडळाची स्थापना केली. माझ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन केली. ते छोट्या प्रमाणात कार्यक्रम सुरू होते, परंतु मी 13 सालामध्ये रिटायरमेंट घेतली 1 वर्ष अगोदर. आणि त्यानंतर 14 सालामध्ये ना माझ्या डोक्यात काय विचार आला, म्हणजे खरं तर तो वेडेपणा होता एक, असं त्यावेळेला मला नंतर वाटत होतं की अरे काय वेड्यासारखं आपण करतो ते, की साहित्य संमेलन वेंगुर्ल्यामध्ये झालं पाहिजे हे डोक्यात माझ्या आलं. आणि मी पहिली मीटिंग बोलावली, कारण माझे पहिले विद्यार्थी जे माझ्याबरोबरचे होते ते आता विखुरलेले होते. आता नवीन लोकांना बोलावलं तर किती माहिती आहे का, 25 लोकांना मी फोन केले आणि प्रत्यक्षातली उपस्थिती होती फक्त 8. आणि त्या दिवशी मी ठरवलं की काय हा वेडेपणा, की माझ्याकडे ना माणूसबळ, निधीच्या स्वरूपात 1 रुपयाही नाही, माणूसबळ नाही. आणि अशा वेळेला साहित्य संमेलन घ्यायला निघाले, स्वतःला वेड्यात काढलं. आणि हा विचार मी बाजूला ठेवणार, पण नाही, माझ्या मनाने घेतलं नाही, ते आपण केलंच पाहिजे, हे मलाच करायचं आहे, असं कुठेतरी ते एक वेड डोक्यात संचारलं. आणि नंतर मी 2 महिने सतत त्याच्यावरती परिश्रम घेतले की माजी विद्यार्थी, गावातील दानशूर व्यक्ती किंवा ज्या गावामध्ये या शहरामध्ये असलेली अनेक लोकांना मी भेटले आणि त्यांना माझी कल्पना समजावून सांगितली. तर त्यांनी पण ती कल्पना उचलून धरली. आणि माजी विद्यार्थ्यांना मी काही बोलले, तर मुंबईला असलेले काही माजी विद्यार्थी म्हणाले की अहो गावासाठी तुम्ही एवढं करताय तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, करायला लागा. आणि एक वेड माझं की कुठलंही काहीही हातात नसताना मी मोठ्या शिखरावरती चढायला निघाले होते, परंतु या सर्वांनी मला हातभार दिला. सर्वांनी म्हणजे माजी विद्यार्थी, वेंगुर्ला शहरातील दानशूर व्यक्ती, साहित्यप्रेमी, या सर्वांनी आणि सर्व संस्थांना मी जोडून घेतलं आनंदयात्रेशी 15 सालामध्ये. आणि म्हणजे काय म्हणायचं त्याला, अपूर्व असा सोहळा वेंगुर्ला शहराने त्या 15 सालामध्ये पाहिला. आणि त्यानंतर आम्ही सतत 3 वर्षानंतर प्रत्येक अशा प्रकारे 4 साहित्य संमेलनं घेतली, 1 बालसाहित्य संमेलन घेतलं आणि छोटे कार्यक्रम आमचे कवी संमेलनं वगैरे चालूच आहेत. हा पॉडकास्ट खूपच छान पद्धतीने चालू आहे, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला ठेवावी लागेल. तर अगदी शेवटच्या टप्प्यात आपण रॅपिड फायर हा राऊंड घेऊया. यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन आणि त्याचे 4 ऑप्शन तुम्हाला देईन, त्यातील तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकता. आपला पहिला प्रश्न आहे, लेखनासाठी तुमचा साथीदार कोण? पेन, लॅपटॉप, मोबाईल की डोक्यातले विचार? डोक्यातले विचार. अच्छा. लेखनासाठी तुमचा आवडता वेळ कोणता? म्हणजे प्रत्येकाला एक वेगवेगळा आवड, कोणाला सकाळी लिहायला आवडतं, कोणाला रात्री उशिरा लिहायला आवडतं. तर तुमचे जो ऑप्शन आहेत, पहाटेची वेळ, दुपारचं निवांत वातावरण, संध्याकाळची शांतता किंवा मध्यरात्र, काय वाटतं? असं कुठलाच वेळ सांगता येणार नाही. मी जेव्हा मोकळी असेल तेव्हा मी लिहित असते, कारण अनेक कामं मी घरात, म्हणजे घरातली कामं म्हणा किंवा अन्य बाहेरची पण आता आनंदयात्रेसारखं कामं चालू असतात, त्यामुळे मी जेव्हा मोकळी असते तेव्हा मी लिहिते. ओके, खूपच छान. तुमचं लेखनाचं इंधन काय? चहा, कॉफी, दूध की काहीच नाही, फक्त प्रेरणा? काहीच नाही, काहीच नाही, फक्त आतून येणारी प्रेरणा. वा वा, खूपच छान. साहित्य म्हणजे काय? एका वाक्यात तुम्ही काय सांगाल साहित्य म्हणजे? तुम्हाला 4 ऑप्शन देतो. हृदयाची भाषा, समाजाचं आरशातलं प्रतिबिंब, भावना व्यक्त करण्याचं रंगमंच, विचाराचं दार उघडणारी किल्ली. विचारांचं दार उघडणारी किल्ली म्हणता येईल साहित्य.
खूप साहित्यिक तुम्ही झाला नसतात तर तुम्हाला वाटतं तुम्ही कुठच्या क्षेत्रात चमकला असतात? वक्तृत्व, चित्रकला, अध्यापन, शिक्षक तर तुम्ही होताच, त्यात तुम्ही चमकलाच. समाजसेवा की इतर काय? म्हणजे एक ऑप्शन मी कट करतो. एक वक्तृत्व, चित्रकला, समाजसेवा की इतर काही कुठं तुम्ही चमकला असता? मला वक्तृत्व निश्चित आवडलं असतं. ओके मॅडम. मॅडम, तुम्ही लिहिलेलं आवडतं पात्र कोणतं आहे ज्यासोबत तुम्हाला एक दिवस जगायला आवडेल? त्या पात्राचं नाव सांगितलं तरी चालेल, पण ऑप्शन मी देतो. स्त्री पात्र, पुरुष पात्र, लहान मुलाचं पात्र, काल्पनिक किंवा प्रतिकात्मक पात्र. तुम्हाला कुठलं पात्र आवडतं? मॅडम, तुम्ही भरपूर लिहिले ना, त्यातल्या कुठच्या पात्रासोबत तुम्हाला एक दिवस जगायला आवडेल? असं काल्पनिक पात्रच माझी आहेत. हां, त्यातलं पात्र सांगा. नाव सांगितलं बरोबर होईल. असं नाव मला सांगता येणार नाही. याचं कारण असं की आपण निर्माण केलेली सगळीच पात्र ही जवळची वाटत असतात बरोबर, लेखकाला. सगळ्यांसोबतच आपल्याला हो. एक दिवस घालवा असा नक्कीच वाटतो. मॅडम, तुम्हाला पुन्हा पुन्हा जे पुस्तक वाचावं असं वाटतं असं पुस्तक कोणकोणते आहेत? खूप छान छान कादंबरी, कथा कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. साने गुरुजींची श्यामची आई असेल, कोसला असेल, पानिपत असेल, वेगवेगळी पुस्तकं आहेत. मग तुम्हाला मॅडम त्यातलं कुठचं पुस्तक आवडतं? अशी पुस्तकं खूप सांगता येतील. म्हणजे मी पूर्वी जे वाचन करत असे त्याच्यातले प्रभाव पडलेली मृत्युंजय असेल, रणजित देसाईंचे स्वामी असेल, ह्याच्या ज्योत्स्ना देवधरची गाऱ्या गाऱ्या भिंगोरे असेल, खूप कादंबऱ्या की त्या आजही मला वाटतं की मिळाल्या हातात तर परत वाचाव्यात. मॅडम, शेवटचा प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तो प्रश्न असा आहे की मॅडम, तुम्ही हा जो सगळा प्रवास केला आणि स्वतःच्याच आयुष्यावर एखादी कादंबरी लिहायची झाली किंवा आत्मचरित्र लिहायचं झालं किंवा कुठलंही पुस्तक लिहायचं झालं, तर त्या पुस्तकाचं नाव मॅडम काय असेल? जे तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर लिहाल त्या पुस्तकाचं, त्या आत्मचरित्राचं नाव काय असेल? नाव असं एक छोटंसं सुचवू शकणार नाही, परंतु त्या नावाचा अर्थ सांगणारी कविता मला आता आठवते. सुरेश भटांची ओळ आहे ती की गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. अशा अर्थाचं काहीतरी नाव देता येईल. हां हां मॅडम, खूप छान मॅडम. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. खूप छान वाटलं मॅडम. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भेटलो ज्येष्ठ साहित्यिका आनंदयात्री वृंदा कांबळे मॅडम यांना. त्यांनी आपला पूर्ण जीवन प्रवास आपल्याला सांगितला. तर उद्याच्या भागामध्ये देखील एक नवीन कहाणी घेऊन आपण भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी मला बोलावलं आणि मला संवाद साधण्याची खूप छान अशी संधी दिली. खूप छान वाटलं प्रश्नांची उत्तरं देत असताना. याबद्दल या चॅनलचे प्रमुख आणि त्यांची टीम या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते.